एकाला घटस्फोट हवाय तर दुसऱ्याला घटस्फोट नाही द्यायचा आहे। अशा वेळेला घटस्फोट घेण्यासाठी कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली जाते त्यालाच कंटेस्टेड डिवोर्स असे म्हणतात। हा जो डिवोर्स आहे हा केवळ कायद्यामध्ये जे घटस्फोट घेण्यासाठी ग्राउंड्स दिलेले आहेत ह्या ग्राउंड्सवरतीच केवळ ही याचिका दाखल केली जाऊ शकते। एकदा का घटस्फोटाची याचिका दाखल केली की त्यानंतर कोर्ट हे दुसरा पक्षकार म्हणजेच दुसऱ्या जोडीदाराला त्याची बाजू मांडण्यासाठी तसेच त्याची बाजू ऐकून घेण्यासाठी समन्स इश्यू करते। समनची बजावणी झाल्यानंतर इकडे दोन परिस्थिती उद्भवू शकते। एक तर समनची बजावणी होऊन देखील सदर पक्षकार हा कोर्टात हजरच राहत नसेल किंवा दुसरी की ज्यामध्ये तो हजर तर राहतो परंतु कायद्यामध्ये जी विहित टाइम दिलेला आहे त्यामध्ये तो त्याची कैफियत म्हणजेच रिटन स्टेटमेंट दाखल करत नाही। तर अशा वेळेला जी घटस्फोटाची याचिका आहे ती वर्षानुवर्षे कोर्टात अशीच प्रलंबित राहणार का? तर नाही। कायद्यामध्ये अशा काही तरतुदी आहेत की त्या अंतर्गत सदर याचिका ही एकतर्फी चालवून एकतर्फी हुकुमनामा घेतला जाऊ शकतो।